हॅलो फ्रेंड, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं उषा किचनवर. तर चला, तर आज मी उपमा बनवते. उपमा आज थोडासाच बनवते, जास्त जण नाही खाणार आहे. तर मी इथे ठेवली कढाई. तर आपली कढाई इथे गरम झाली. आपण याच्यात तेल टाकूया. आपल्याला पाहिजे तेवढं तेल टाकायचं. ओके, आपलं तेल गरम होतंय. एकदम थोडासा उपमा बनवायचा आहे मला, काही जास्ती नाही बनवायचा आहे. तरी पण इकडे मी रवा पण भाजून घेतलेला आहे. हे बघा, ह्या रव्याला मी भाजून घेतलं आहे थोडं लालसर. ओके, तर आपलीकडे तेल आपलं गरम झालं असेल तर आपण तडक्यासाठी यात राई टाकूया. राई म्हणजे मोहरी, कारण की गावाकडच्या लोकांना नाही कळत ना लवकर, त्याच्यासाठी. आणि हो, माझा व्हिडिओ खूप हालतो कारण की मी कोणी नाही ना मोबाईल पकडायला, मीच टाकते. तर त्याच्यामुळे माझा कॅमेरा खूप हालतो. तर यात टाकला कांदा, याच्यात टाकते कढीपत्ता, याला मी मिक्स करते. आपलं तेल गरम झालेलं आहे, त्यामुळे आपला कांदाही लवकर झालेला आहे. आता मी यात टाकते कट केलेली हिरवी मिरची. आपण याला असं मिक्स करून घेऊया. इथे आहे हळद आणि मीठ, चवीनुसार मीठ टाका. आता मी हे हळद मीठ पण यात टाकून देते. ओके, तर आपल्याला याला करायचं आहे मिक्स अशा प्रकारे. तर यात टाकूया आपण कट केलेले हे टमाटर. तर या टमाट्याला नरम होऊन द्यायचे जरा. ओके, इकडे मी बनवली चहा, नाश्त्यासाठी उपमा. आपलं टमाटर चांगलं नरम होईपर्यंत आपल्याला याला असं परतून घ्यायचं. आपलं टमाटर इथे चांगल्या प्रकारे नरम झालं आहे आता. आणि आपली फोडणीही एकदम मस्त. त्यात टाकूया आपण हिरवं धनिया, कोथिंबीर कट केलेली. एक तांब्या पाणी. ह्या पाण्याला उकळी येऊन द्यायची आपल्याला. उकळी झाल्यानंतर आपल्याला त्यात रवा टाकायचा आहे. हे बघा, आपण त्यात पाणी ओतलं होतं एक तांब्या, ते उकळलंय. आणि मी खूप कमी रवा घेतलेला आहे, तरी पण मी एक तांब्या पाणी टाकले. आणि माझा तांब्याही छोटा आहे, त्याच्यामुळे आपल्याला हलवून घेऊया असं. ते हळूहळू घट्ट होईल आपला रवा. तर हे बघा फ्रेंड, आपला उपमा तयार झालेला आणि खूप छान नाश्ता झालेला आहे आपला. तर आपण एक काम करूया, ट्राय करूया आपण. तर हे बघा, तुम्ही अशा प्रकारे मग उपमा बनवा आणि ट्राय करा. आणि माझी रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करा. तर या तुम्ही पण खायला उपमा. एकदम मस्त टेस्टी नाश्ता आपला.